सोहेल आणखीन एक चिता कॅम्पच्या वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यातील एक वेग तोफ पाहायला मिळते. चिता कॅम्प म्हणजे फास्टर. अख्ख्या मुंबईमध्ये फास्टर बॉलरची खाण कुठे असेल तर ती काय चिता कॅम्प. सोहेल बॉलिंग साठी आहेत. डॉल्फिन वर्सेस हो सोहेलचा आणखीन एक वेगवान बॉल. धन्यवाद बिग बॅशला आमच्याकडून शुभेच्छा. गोवंडी बिग बॅश आणि तुमच्या टीमलाही परवा शुभेच्छा. यस एक मिनिट सर एक मिनिट. यानंतर होणारी मॅच मूवी 11 वर्सेस सीसी वॉरियर्स. अच्छा गॅलेक्सी आहे. वाह काय बॉलिंग केली जाते. सध्या सोहेलच्या वेगाची चर्चा आहे. डॉल्फिन सोहेल चिता कॅम्पचा एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि इकडे खूप चांगली बॉलिंग केली आहे. परंतु बॅटिंग करावी लागेल. आज ट्रॉम्बे कोळीवाडा गाव हे मात्र क्रिकेटच्या रंगात रंगून निघालंय. त्याचं कारण आहे समाजसेवक दीपक माहेश्वरी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली शरद कोळी स्मृती चषक स्पर्धा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. डॉल्फिन एका बाजूला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नुरा शेख एका बाजूला आहे. डॉल्फिन बॅटिंगला. हो काय बॉल टाकलाय जबरदस्त. सोहेल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय बाहेर जातोय आणि अँगल बनवत डावखुऱ्या हाताच्या बॅटरला अक्षरशः जागेवर थांबवलंय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर पहिली सुरुवात 3 रन 1 विकेट. यावेळेला पहिल्याच ओव्हरमध्ये आणखीन एका विकेटचं पतन. सोहेल ऑन हमारे बीच यहाँ वडाला विधानसभा के ओपिंदर भाई डिंगान यहाँ आ चुके हैं. हम उनका तहे दिल से स्वागत करेंगे. एक बढ़िया प्रतियोगिता यहाँ चलती हुई दीपक माहेश्वरी साहब के द्वारा हर साल की तरह इस साल भी एक बढ़िया ऑर्गेनाइजेशन शरद कोहली मेमोरियल ट्रॉफी और शरद कोहली मेमोरियल ट्रॉफी के आज पहले दिन में काफी मात्रा में दर्शक है और हमारे यहाँ
हमारे बीच काफी सारे अतिथिगण भी आते हुए हम सभी का स्वागत करेंगे। और पहले ओवर के बाद रन बने 3 और विकेट जा चुके हैं 2। यावेळेला काय स्ट्रोक खेळलाय, हवाई यात्रेसाठी बॉलला पाठवण्याचा प्रयत्न होता, यस यशस्वी होतोय, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा। थोडासा दबाव होता तो इकडे हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटर करतोय। अजिंक्यच्या बॅटमधून 4 धावा आल्या, चौकार आलाय। बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता रफिक शिक्षा या स्ट्रोकला देखील, या बॉलला देखील ऑन साइडला खेळलाय। मिड ऑनचे फिल्डर येत आहेत, अडवतायत बॉल, तोपर्यंत 1 रन मिळेल आणि स्कोर 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळेल आपल्याला। 8 धावा। ओव्हर नंबर 2 सुरू आहे। कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक ही स्पर्धा दीपकजी फलोड साहेब म्हणजेच माहेश्वरी साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक मोठी स्पर्धा आज आपण पाहतोय। आणि यावर्षी पहिल्यांदा चिता कॅम्पच्या मुलांना सुद्धा संधी मिळाली आहे आणि त्यामुळे अख्खा चिता कॅम्प खुश आहे आणि सगळे महेश्वरी साहेबांचा आभार मानतायत। कारण आज चिता कॅम्पला सुद्धा, कारण चिता कॅम्प मध्ये सुद्धा क्रिकेटला एक वेगळी मजा आहे, एक वेगळा क्लास आहे तिकडे सुद्धा, किंवा खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेटर मुंबईला सुद्धा चिता कॅम्पने सुद्धा दिलेत। तो हो या वेळेला दांडी 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 गुल बोल। आणि खऱ्या अर्थाने पहिल्याच दिवसात दीपक सर, पहिल्या दिवसापासून असा काही माहोल बनलाय, पुढील 5 दिवस अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष मात्र कैलासवासी शरद कोळी स्मृती चषकावर असणार आहे। आणि ज्या ज्या वेळेला म्हणजे कोणतीही गोष्ट दीपक सरांनी केली तर ती परफेक्टच करतात, जेवढं काही करायचं परफेक्ट करायचं। आणि म्हणूनच हा व्यक्ती काहीतरी वेगळा आहे आणि म्हणूनच अख्ख्या ट्रॉम्बे कोळीवाड्याच्या हृदयामध्ये स्थान बनवलं आणि म्हणून सरांचं गाणं सुद्धा आज आलेलं आहे। तर आज असाच कारभार सुरू राहणार आहे आणि थोडासा ब्रेक मी घेतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हर्षल जाधव सरांना आमंत्रित करतोय। धन्यवाद चंदू सर। दरम्यान फुल टच चेंडू लेग साइडच्या चेंडू तोडून चेंडू जातो, तो लेग साइडच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय तो फलंदाज। गोलंदाज आहे तो रफिक आणि फलंदाजी करतोय तो झैद। तर आता चंदू सरांनी सांगितलं की क्रिकेटचा माहोल या कोळीवाड्याच्या पंढरीमध्ये निर्माण होतोय आणि प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकता की हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली। लेग साइडच्या दिशेने स्टॉल लागलेले आहेत, जर कोणाला काही खायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकता। आणि महेश्वरी साहेबांच्या कल्पनेतून साकारलेली ही टुर्नामेंट आणि कैलासवासी शरद कोळी स्मृती चषकाचं हे 3रं वर्ष, त्या दरम्यान हा 3रा सामना। समोर येतो रफिक आणि फलंदाजी करतो तो अजिंक्य आणि लेग साइडच्या चेंडू तोडतो अजिंक्य आणि चेंडू जातो तो सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार।
छान चेंडू आणि पंचांकडे दाद मागतोय तो रफिक. अतिशय खोलवर टाकलेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चीता कॅम्पचा मलिंगा म्हणून जो प्रसिद्ध आहे तोच हा रफिक. षटक संपते. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 13 धावा, 3 फलंदाज बाद. तर तुमच्याकडे 20 मिनिटाचा कालावधी आहे 4 षटक पूर्ण करण्यासाठी. 10 मिनिटं तुम्ही घेतले ते 2 षटक पूर्ण करण्यासाठी आणि पुढचे 10 मिनिटं बाकी आहेत तुमच्या 2 षटक पूर्ण करायचे. तो वेग थोड़ा सा वाढवायचा है, थोड़ा सा फास्ट कीजिए. आपके पास 20 मिनट का समय है 4 ओवर खत्म करने के लिए. अभी तक तो 11 मिनट पूरे हो चुके हैं, 9 मिनट का समय बाकी है. 9 मिनट में आपको पूरे 2 ओवर पूरे करने हैं. अगर नहीं होता है तो फिर पेनल्टी लग सकती है. तो इसी बीच अगली ओवर लेके आ रहे हैं आसिफ. या नुरासिक संघामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आहेत. अतिशय नावाजलेली चीता कॅम्पची आहे की हा संघ आहे जो बऱ्याच सामन्यामध्ये बरेच पारितोषिक त्यांनी जिंकलेले आहेत. त्या दरम्यान आसिफ आलेला आहे पुढचे षटक घेऊन आणि समोर आहे तो झैद एक चांगला फलंदाज ज्याला म्हणू शकतो की उभरता फलंदाज आहे तो झैद. दरम्यान आसिफ पहिला चेंडू घेऊन येतो, फुल टॉस चेंडू तटवतोय तो झैद. लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. चेंडू पकडतो क्षेत्ररक्षक. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय तो झैद आणि संघाची धावसंख्या वाढते ती 14. आपला मला वाटतं जसा पहिला चेंडू होता त्यामुळे थोडासा वॉर्मअप झाला आणि आसिफ एक अतिशय सुरेख गोलंदाज आहे. अतिशय यॉर्कर गोलंदाजी करण्यासाठी माहिर आहे. त्यामुळे तो आपण डेकिट बॉलर जो असतो की तो पूर्ण गोलंदाजी ताकदीने करतो असा हा गोलंदाज म्हणजे आसिफ. आणि समोर येतो अजिंक्य, एक नावाजलेला फलंदाज ज्याचं बऱ्यापैकी नाव आता या पंचकोशीत निर्माण झालेलं आहे. त्या दरम्यान उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न केला तो अजिंक्य आणि चेंडू खाली राहतो आणि सरळ जातो तो यश रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. आसिफ आपल्या षटकातील पुढचा चेंडू. समोर आहे तो अजिंक्य. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. मी तुम्हाला सांगितले खोलवर चेंडू टाकण्यामध्ये यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये माहेर येतो आसिफ आणि पुन्हा एकदा निर्धाव टाकतोय तो चेंडू आणि संघाची धावसंख्या तिथेच थांबते 14. याच्यानंतर होणारा सामना मूव्ही 11 आणि सीसी वॉरियर दोन्ही संघाच्या कर्णधार आणि समालोचन कक्षाकडे यायचंय. मूव्ही 11 आणि सीसी च्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे येण्याचा प्रयत्न करायच्या दरम्यान अतिरिक्त वाईट स्वरूपात एक धाव मिळते ती संघाला. अजिंक्य दाद मागताना पंच त्यांची दाद स्वीकारतात आणि एक धाव मिळते ते अतिरिक्त स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली ती 15. दोन्ही संघांना आता मी अनाउन्स केलं दोन्ही संघांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. सीसी दरम्यान आसिफ पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू समजत नाही तो अजिंक्य आणि चेंडू जातोय तो यश रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. मी तुम्हाला सांगितलं की आसिफ हा असा गोलंदाज आहे की त्याच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार मारण्यासाठी तुम्हाला तुमची नजर आणि टायमिंग दोन्ही एकत्र करावे लागतील तरच चेंडू सीमा रेषेच्या दिशेने कूच करेल. आसिफ आपल्या षटकातील पुढचा चेंडू. समोर तो अजिंक्य थोडासा आतमध्ये सरसावला त्या दरम्यान रनअप चुकतोय आणि थांबतोय तो आसिफ. पंच डेट घोषित करतायत आणि पुन्हा एकदा तयार होतोय तो आसिफ. आपल्या षटकातील मला वाटते 5वा चेंडू घेऊन येतोय तो अजिंक्यला. दरम्यान पुन्हा एकदा अजिंक्यने लेग साईड दिशेने चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय तो अजिंक्य आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पाहूया की आपला शेवटचा पुढचा चेंडू घेऊन आसिफ काय करतोय. त्याने आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली नाही. आतापर्यंत त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते ती 16 धावा. पुढचा चेंडू आसिफ यांचा शेवटचा बॉल असेल. पुढचा चेंडू आसिफ. जयदांनी खूपच क्लासिक असा शॉट आपण बोलू शकतो ऑफसाईड दिशेने आणि आज चेंडू जातो तो सीमा रेषेबाहेर. खणखणीत दणदणीत चौकार.
फास्ट कीजिए, आपके पास 4 मिनट का समय बाकी है एक शतक पूरा करने के लिए। अगर आप एक 4 मिनट में कवर नहीं करते ओवर को तो आपको पेनल्टी मिल सकती है, तो थोड़ा फास्ट कीजिए। टाइमिंग बहुत, थोड़ा आगे सर्कुल बसायचं है, पीछे हो जाओ भाई साहब, थोड़ा पीछे हो जाओ, एक साइड में ऑफ साइड में जरा वॉलंटियर्सनी बघायचं आहे। बॉलर्स नेम रफीक सॉरी सोहेल सोहेल पुन्हा एकदा तेज तर्रार आणि बॅटची कडा घेऊन लेग साईडच्या चेंडू जातो क्षेत्ररक्षक त्यामध्ये एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव पूर्ण करतो अजिंक्य आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय। संघाची धावसंख्या 2 धावांनी वाढते ती 22। रसाल याने सोहेल रसल नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज अतिशय सुरेख असा गोलंदाज, त्या ताकदीचा फलंदाज सुद्धा रसल। मिस त्याला बऱ्याच वेळा लांब षटकार मारताना पाहिला आणि संघाला विजय मिळवून देताना पाहिलेला आहे। तर त्या दरम्यान सोहेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू समोर येतो अजिंक्य पाहूया काय करतो अजिंक्य। सोहेल पुन्हा एकदा तेज तर्रार आणि अजिंक्यने तेवढाच ताकदीने चेंडू तटवला, चेंडू जातो तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद। खरंच ज्याची आपल्याला आतुरतेने वाट आपण पाहत होतो असा फलंदाज डॉक्टर माजिद यांचा आता पुढचा फलंदाज डॉक्टर माजिद लॉंग छक्के आणि चौके मारण्यासाठी या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला हा फलंदाज असा आहे की त्याला कोणत्याही गोलंदाजाचं भय नाही आणि कोणत्याही गोलंदाजाला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यास सक्षम असा हा फलंदाज। पाहूया काय करतो आपल्या संघासाठी डॉक्टर माजिद, संघाचा कर्णधार। दरम्यान सोहेल आणि पुन्हा एकदा चेंडू लेग साईड चेंडू तटवण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा हळूवर आलाय तो बॅटवर आणि चेंडू बॅटची कडा खेळून जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने। एक धाव पूर्ण करतो तो डॉक्टर माजिद आणि संघाची धावसंख्या वाढते ती 23 धावा। सोहेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय तो झैद आणि लेग साईड दिशेने चेंडू तटवलाय तो झैदने, चेंडू चाललाय तो थर्ड मॅनच्या दिशेने पाहूया शतक चेंडू अडवतो आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय तो झैद। तर बॅटच्या कटनी 2 धावा मिळत आहेत त्या झैदला आणि संघाची धावसंख्या वाढते ती 25 धावा। आपल्याकडे थोडासा वेळ आहे, 1 मिनिटाचा 2 चेंडू टाकायचे तुम्हाला, पटकन संपवायचं। त्या दरम्यान सोहेल आणि पुन्हा एकदा झैद आणि चेंडू येतो तो क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाच नाही, त्या दरम्यान जवळ आल्यानंतर क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवतोय आणि 1 धाव घेतोय तो झैद। संघाची धावसंख्या वाढते 26 धावा। डॉक्टर माजिद समोर आहे तो सोहेल, आपल्या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय सुरेख अशी गोलंदाजी ज्याला म्हणू शकतो तेवढी ताकदीची गोलंदाजी करतोय तो सोहेल। या षटकामध्ये 6 धावा दिल्या त्यांनी 5 चेंडूमध्ये आणि 1 फलंदाज बाद केल्या। दरम्यान डॉक्टर माजिद सोहेल यांचा सामना करताना पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीने चेंडू तटवलाय, सरळ रेषेत चेंडू तटवतात ते डॉक्टर माजिद 1 धावावर समाधान मानतायत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत कारण त्यांना माहिती आहे की शेवटचे षटक मला खेळायचं आहे आणि संघाची धावसंख्या मला 40च्या पार घेऊन जायची आहे। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27 आफ्टर completion of 4 overs। शेवटचे षटक घेतो साजन, पाहूया साजन कशी गोलंदाजी करतोय।
डॉक्टर माजिद त्याच्या समोर आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 27. तर तुम्हाला नुरासिकच्या समोर जिंकायचं आहे तर तुम्हाला भली मोठी धावसंख्या त्यांच्या समोर उभी करायची आणि शेवटचे षटक घेऊन येतो 6 जण. आणि पुन्हा एकदा राऊंड आर्म ऍक्शन वाला गोलंदाज एक धाव पूर्ण करते डॉक्टर माजिद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव घेतोय तो डॉक्टर माजिद आणि त्याच दरम्यान एकच मला वाटतं अंपायरचा निर्णय काय येतो तो बघू आपण. एकच धाव दोन्ही फलंदाज जर स्ट्राईक सोडली आणि धावले तरच तुम्हाला फलंदाज बाद मिळू शकतो. जर फलंदाज धावलाच नाही तर ती धाव पकडली जात नाही. अंपायर त्याला आऊट देत नाहीयेत. हा नियम आहे या स्पर्धेचा. त्या दरम्यान एक धाव समाधान मानावं लागते ते डॉक्टर माजिद यांना. दरम्यान समोर येतो झैद आणि गोलंदाजी करतो तो साजन. पुन्हा एकदा मलिंगा स्टाईल मध्ये चेंडू आणि पुन्हा झैदने चेंडू पेटवला आणि चेंडू येतो सीमारेषे पार. षटकार. होतोय बाद. बाहेर खणखणीत दणदणीत चौकार. आया 28 12 खिलाड़ी आपका इधर दादा. ए निमुत का आला चौकर आला. चौका चौका. कौन से साइड में दादा सुनो 3 ओवर 20 था. चौथे ओवर पे 8 रन आया. 3 डबल आया 2 सिंगल आया. ए भाई पहला स्ट्राइक 2 ही डबल आया है भाई. नहीं 2 ही डबल आया था. पहला अजिंक्य डबल लिया फिर मैं डबल. गलत होएगा. मैं तो नहीं चूका. मेरा स्ट्राइक ही नहीं चूका. नहीं मैं क्या बोल रहा. दरम्यान साजन और नीत सोहेल षटकार. खणखणीत षटकार. ठीक है यहाँ पर फिर ठीक है. उसके बाद माजिद भाई डबल भागे. फिर माजिद भाई यहाँ पर सिंगल निकाले. फिर मैं यहाँ डबल भागे. फिर लास्ट बॉल ये हुआ सिंगल आया. आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू टाकला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. एक धाव घेतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धाव पूर्ण करतायत ते. थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवला. तिसरा पंच कोण नाही. करेक्ट कर सकते ना. मैं भी आगे बता रहा ना. हमारा लोग का ध्यान रहता है. वैसा होता है. वो भी क्या बोलेगा. वो बोले 4 ओवर में 27 वो प्रॉब्लम हो जाए. मिस्टेक होता ही है ना. बच गया. ये कौन है थर्ड अंपायर. हेमंत सर.
नॉट आउट घोषित केलेलं आहे पंचांनी. 3 धावा पूर्ण. दादा स्ट्राइक चेंज नहीं होगा, देखो चेंज मिस्टेक होता है सर. सुनो दादा, मैं आपको पहला बॉल सुनो दादा, वो हो गया रहेगा. पहला बॉल है दादा, लाइनअप करके महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. 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 शरद कोळी स्फुटीच्या शाळे आयोजकी पग महेश्वरी. आयोजकी पग महेश्वरी. आयोजकी पग महेश्वरी. बांबे गावन एंट्री त्याची नेहमी होते लयच भारी. एंट्री त्याची होते भारी. एंट्री त्याची होते मदर कोली रेवता मावशी त्याच्या नेहमी जटीला. मनीष कोली अरविंद भाई प्रल्हाद कोली साथीला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. 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 कोली वाड्यान दयांडी उत्सव नेहमी करतान साजरी. नेहमी करतान साजरी. नेहमी करतान साजरी. गोरगरिबांच्या हाकेला नेहमी. देख लेते क्या वहाँ लफड़ा था तो देख भी लेंगे. हाँ दादा, क्या हुआ है? क्या हुआ है? अरे दादा वो सब छोड़ो, फालतू गिरी हो सब. मैं क्या हो रहा, अपन एक बार रिप्ले में देख लेते ना दादा. रिप्ले एक ओवर तो देखना है दादा. सुनना, 27 था दादा, यहाँ लफड़ा सुना 27 था. क्या यार, सोइल की ओवर में 8 रन आया ना टोटल. हाँ मैं देखना तुझा फील्डिंग पे 28 पकड़ ले.
सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. बॅट्समन नेम यूसुफ एंड रफीक. स्ट्राइकिंग एंड पे यूसुफ है, नॉन स्ट्राइकिंग एंड पे रफीक. जीत के लिए डगआउट पे सिर्फ 11 प्लेयर रहेंगे, बाकी सब वहां से हट जाइए बाजू में. डगआउट से सिर्फ 11 ही प्लेयर रहेंगे वहां पे, बाकी सब लोग हट जाइए डगआउट पे से. प्लेयर लोग के पास कोई नहीं खड़ा रहेगा, सिर्फ 11 प्लेयर रहेंगे. सामने सुरुवात करायची आहे लगेच 2 मिनिटात. जिंकण्यासाठी 48 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 48 टू विन. 5 ओवर 48. मैच चालू कर दीजिए अंपायर. पहली ओवर लेके आ रहे बॉलर सोहेल. सामने यूसुफ आणि खूपच सुरेख 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 यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अतिशय सुरेख निर्धाव चेंडू. यूसुफ लॉंग हिट मारण्यामध्ये माहिर, अतिशय चांगला फलंदाज, समोर षटकार मारण्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा फलंदाज. दरम्यान सोहेल पुन्हा एकदा आणि पंचांचा निर्णय LBW पायचीत घोषित केलाय तो यूसुफ यांना. तो भाई थोड़ा कोऑपरेट कीजिए, थोड़ा कोऑपरेट कीजिए. इतना अच्छा टूर्नामेंट, इतना बढ़िया टूर्नामेंट का आयोजन किया है महेश्वरी साहब ने, तो हम उनको सपोर्ट करेंगे. हमारे एरिया में सुनील आए अगले बैट्समैन और बॉलर सोहेल. जैसे की चंदू सर का सांगतात की चीता कॅम्प म्हणजे तेज तर्रार गोलंदाजीचा कारखाना आणि त्याच कारखान्यामधून आलेला हा गोलंदाज सोहेल. सोहेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. समोर आहे तो सुनील. मला वाटते सुनील आल्यानंतर एक फटका बघायला मिळतो जो मी चिताक्यामध्ये आवर्जून त्याच्या बॅट्समनला बघितलेला आहे आणि तो फटका तुम्हाला या मैदानावर सुद्धा सुनील दाखवेलच. तर दरम्यान सोहेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुनील आणि सुनील इलेक्शनच्या दिशेने चेंडू तटला. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हात. एक धाव पूर्ण करतो सुनील. दरम्यान एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते सुनीलला आणि जिंकण्यासाठी त्यांना 48 धावांची आवश्यकता आहे. संघाचं खातं उघडतंय ते 1 धावेने. याच्यानंतरचा सामना दुसरा कोण आहे तुमचा? भुवी 11च्या कर्णधाराने समालोचन कक्षाकडे यायचंय. दरम्यान अतिशय कलात्मक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि रफीक बाद होतोय. 0 धावा.
अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतो तो सोहेल. दरम्यान समोर आहे तो सोहेल आपल्या षटकात पुन्हा फुलटा चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. सोहेल चेंडू समोर, चेंडू जातो तो यष्टिरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू. नाणेफेक करून घ्यायचं घनश्याम भाऊ. दरम्यान सोहेल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू समोर आहे तो सोहेल. पाहूया काय करतोय आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि या सोहेलने चेंडू तटवला. पाहूया काय होते आणि सीमा रेषेबाहेर षटकार. चार षटक 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. जर तुम्ही 20 मिनिटांमध्ये षटक पूर्ण नाही केलं तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. दरम्यान सोहेलांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवरती सोहेलांनी त्यांना षटकार लगावलाय. दरम्यान संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. दरम्यान पुढचा नवीन गोलंदाज आलाय तो यामीन. समोर आहे तो सुनील. नाणेफेकचा कॉल करतायत. दरम्यान पुढचा चेंडू रिवास. मी तुम्हाला सांगितलं होतं की सुनील ज्या शॉट साठी ओळखला जातो तोच त्याचा शॉट त्याने पिटाऱ्यामधनं बाहेर काढलाय. दरम्यान नाणेफेक होत आहे तो भुवी आणि सीसी वॉर्नर यांच्यामध्ये. कैलासाची शरद कोळी स्मृती चषक वर्ष 3. माननीय आदरणीय श्री महेश्वरी साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेतील पुढचा सामना होतोय तो बोवी वर्सेस सीसी वॉरियर. या दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. दरम्यान नाणेफेक करतायत तर मला वाटतं की दोघे आमचे बंधू इथे आलेत तर आपण त्यांना विचारू की या टुर्नामेंट बद्दल त्यांना काय वाटते. तर सीसी वॉरियरचा कर्णधार आमच्या सोबत आहे. तर तुम्ही पहिल्यांदाच मला वाटते या टुर्नामेंट मध्ये खेळत आहे, पहिल्यांदाच इंटर चितागामला इथे एंट्री मिळाली. तर तुम्हाला काय वाटते मैदान बघून की आपण चितागाममध्ये का शॉर्ट ग्राउंड मध्ये खेळतो आणि आज ओपन ग्राउंड मध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि ते पण रात्रीचे सामने, तर काय सांगाल? ॲक्च्युली खूप सुंदर टुर्नामेंट आयोजित केलं आहे महेश्वरी साहेबांनी आणि आम्हाला यासाठी खेळायला एंट्री दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार फर्स्ट टाइम. आणि खूप चांगला टुर्नामेंट आहे. मी बोलीच्या कर्णधारांना विचारू इच्छितो की तुम्ही प्रथमच एंट्री घेतलेली आहे आणि मी तुम्हाला पर्सनली तुमचा खेळ बघितलाय, तर मला वाटतं निश्चितच तुम्ही या मैदानावरती आनंद घ्याल क्रिकेटच्या सामन्याचा. नक्कीच क्रिकेटच्या सामन्याचा आनंद तर घेऊच, तसेच महेश्वरी साहेबांचे सुद्धा खूप खूप आम्ही आभार मानतो की आम्हाला इंटरमधून खेळायला त्यांनी संधी दिली आणि एक उत्कृष्ट अशी टुर्नामेंटमध्ये आमचा सुद्धा सहभाग झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयोजनांचे आम्ही धन्यवाद मानतो. दोन्ही कर्णधारांना बेस्ट ऑफ लक. तुम्ही चांगला क्रिकेट खेळा आणि लोकांना तुमचा गेम दाखवा. त्याच दरम्यान आमचे पाहुणे इथे आलेत, तर त्यांचं उपेंद्र डिंगाण या साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. मैं ये सब जो देखा मैंने अपनी आंखों के सामने, इतना शानदार प्रतियोगिता महेश्वरी दीपक भाई जी महेश्वरी जी उन्होंने जो रखा है, इतना बड़ा आपका मनोबल, आज जो क्रिकेट का इतना शानदार आयोजन देखने को मिल रहा है, मैं तो देखकर आश्चर्यचकित हो गया.
क्रिकेट के और भी कई प्रतियोगिता होती है, लेकिन इतना शानदार काफी दिनों तक ये चल रहा है। लेकिन मैं धन्यवाद देता हूं यहाँ के और वडाला विधानसभा के, यहाँ से मैं आया हूं, मैं दीपक भाई को बहुत दिल से धन्यवाद देता हूं। और जो यहाँ पर इतने चढ़ बढ़कर भाग ले रहे हैं, मदद कर रहे हैं, वॉलंटियर्स हैं, बहुत बहुत धन्यवाद आपको सबको। धन्यवाद। धन्यवाद साहेब। तर आता सामन्याकडे वळूया। कोई भी टीम जीते, प्लेयर बीच में मैदान में नहीं आना चाहिए, तो वो टीम को वो करेगी। जीतने के बाद कोई भी टीम मैदान में नहीं जाएगी, वरना उनके ऊपर सुरेख गाणे वाजवतात, त्यामुळेच लोकांचं मनोरंजन होते। तर त्या दरम्यान 27 धावा झालेल्या आहेत आणि पुढचं षटक घेऊन आलोय तो गोलंदाज सोहेल, म्हणजे पहिल्या षटकामध्ये सोहेलने गोलंदाजी केली, तो सोहेल पुन्हा एकदा आलाय। पाहूया काय होते। दरम्यान उत्कृष्ट असा खूपच वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय पंच, पण अतिरिक्त धाव घोषित करतायत। वाईटच्या स्वरूपात एक धाव वाढते, 28 धावा। सोहेल टू सोहेल, पुन्हा एकदा जोरात मारला, पुन्हा एकदा सरळ झेल आलता तो गोलंदाजाच्या हातात, परंतु झेल सुटतो आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा झेल प्रयत्न करतोय तो गोलंदाज धावचित करण्यासाठी सुनील यांना, परंतु चेंडू काय लागत नाहीये आणि धाव चेंडू होतोय तो निर्धाव। संघाची धावसंख्या होते ते 28 धावा। जिंकण्यासाठी 20 धावांची आणखीन आवश्यकता आहे। 17 चेंडू 20 धावा। पुन्हा एकदा सोहेलचा चेंडू लेग साइड दिशेने चेंडू तोडून सोहेल एक धाव घेतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खूपच जोरात धावतो आणि त्या दरम्यान बाद होतोय। धावचीत अतिशय सुरेख फेक झाला म्हणून आपण ती केली होती आणि दरम्यान सुनील बाद होतोय तो धावचीतच्या स्वरूपात। पुढचा प्लेयर आलेला आहे तो बॅट्समन आबिद। सोहेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहे तो सोहेल, पुन्हा एकदा आणि बॅटची कडा घेऊन एकदम विचित्र पद्धतीने ज्याला म्हणून आपण तसा बाद झालेला आहे तो सोहेल। बोल्ड
पुढचा फलंदाज तो बरकत. जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. सोहेल मॅच बनवत चाललेला आहे तो आपल्या संघासाठी, परंतु हे जे फलंदाज मैदानात उभे आहेत हे पण अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत जे आपल्या संघाला कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकून देऊ शकतात. सोहेल पुन्हा एकदा जोरात टाकला, चेंडू तटवला, लेग साईडने एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यासाठी पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण केले ते क्षेत्ररक्षक यामीन यांनी. म्हणजे गोलंदाजी करून गेल्यानंतर सुद्धा तेवढंच ताकदीने क्षेत्ररक्षण करणं कठीण असतं आणि त्याच ताकदीने क्षेत्ररक्षण करतो तो यामीन आणि चेंडू पकडून फेकतोय तो सोहेलच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण करतो तो बरकत आणि समोर येतो आता आबिद. सोहेल आबिद एक वेगळाच स्टँड आणि लेगच्या चेंडू तटवण्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो गलीच्या दिशेने एक धाव पूर्ण करतो तो. दरम्यान अतिशय खराब असा आपण ज्याला थ्रो म्हणू शकतो. 2 धाव मिळतात, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावाचं मध्ये रूपांतरित करतो, धावसंख्येला आकार देतो, वाढवतोय तो आबिद. 32 धावा, 4 फलंदाज बाद. 13 चेंडू जिंकण्यासाठी 16, 13 गेंदों में 16 रनों की जरूरत. सोहेल याच दरम्यान पुढचा चेंडू समोर येतो आबिद. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू टाकलाय तो सोहेल यांनी आणि बाद होतो तो आबिद. अभी 6 मिनट 5.5 मिनट बाकी आपको ओवर खत्म करने के लिए. इसी बीच गोलंदाज आणि आखूट टप्प्या चेंडू बरकत आणि चेंडू तोडून मिस फील्ड होतोय तो डॉक्टर माझी याच्याकडे त्या दरम्यान एक धाव पूर्ण करून दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतो तो बरकत. एक धावावर समाधान मानावं लागेल आणि अतिशय सुंदर धाव काढतोय तो बरकत आणि गोलंदाज आहे तो अमान. नवीन फलंदाज झालाय तो आसिफ. पाहूया आसिफ काय करतोय. जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. अतिशय अतितटीचा हा सामना रंगतदार होताना रात्र वाढते तशीच चुरस वाढते. या सामन्यामधली रात्रीच्या अंधारामध्ये लाईट्सच्या उजेडामध्ये चाललेला हा खेळ आणि पाहूया या खेळामध्ये कोण विजयी होते. दरम्यान आमीन आणि पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केलाय तो आसिफ यांनी आणि चेंडू जातोय तो यष्टरक्षकाकडे निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज अमन आणि पुन्हा एकदा चेंडू समजत नाही तो आसिफ यांना चेंडू जातो तो यष्टरक्षकाकडे निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू दरम्यान पुन्हा एकदा पंचांचा निर्णय अतिरिक्त वाईट घोषित करतायत. एक धाव वाढते
स्वेर मारा करतोय तो अमन आणि संघाची धावसंख्या वाढते ती 34 रन्स। 9 गेंदों में 14 रनों की जरूरत। आसिफ समोर आहे आणि गोलंदाज आहे अमन। अमन आपल्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहे तो आसिफ आणि पुन्हा एकदा त्याच सिमिलर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव होतोय, सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातात। चेंडू काही समजत नाही तो आसिफला आणि पुन्हा निर्धाव जातोय तो चेंडू। अमन आपल्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहे तो आसिफ आणि पुन्हा एकदा पंच स्वेर मारा करतोय। वाईट स्वरूपात अतिरिक्त एक धाव मिळते ती संघाला आणि संघाची धावसंख्या वाढते ती 35 धावा। 8 गेंदों में 13 रनों की जरूरत। 8 बॉल 13 धावा जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये एक उत्तुंग असा फटका लगावाच लागेल, त्यांना मारावाच लागेल। आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच हिसाबाने टाकलेला चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातात। डिफीट करतोय का नाही आणि समोर आहे तो बरकत। बरकतला मी बघितलं, बरकत एक लॉंग हिट मारण्यात माहिर, चौकार षटकाराची आतिषबाजी करण्यामध्ये बरकत प्रसिद्ध आहे चितागामच्या क्षेत्रामध्ये। आणि बघूया 6 चेंडू मध्ये 13 धावा बरकत पूर्ण करतोय का नाही। दरम्यान चेंडू देतो आणि शॉर्ट चेंडू लेग साइड चेंडू भेटवला बरकत आणि 1 धाव पूर्ण केली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेता घेता आणि याच बरोबर 2 धावा। थोडीसे मिस झालाय तो फरहानच्या हातात चेंडू। फरहान एसटीला चेंडू लावेपर्यंत आसिफ यांनी चित्याच्या चपाईने 2 धावा पूर्ण केलं। नाणेफेक जिंकून काय भुवीने काय निर्णय घेतला लवकर कळवायचं आहे। 5 2 कर 5 गेंदों में 11 रनों की जरूरत। अगर बरकत 5 गेंद खेल जाते तो अपने टीम के लिए मैच लेके चले जाएंगे, ऐसा उनके बैटिंग से तो मुझे पता चल रहा है। तो इसी बीच फरहान अगली गेंद और इसी बीच लंबा हिट लगाने की कोशिश कर रहे थे, वो गेंद थोड़ी सी घूमी, वाइट के रूप में 1 रन मिल रहा है टीम को। तो जीत के लिए 1 रन और कम हो गया, जीत के लिए चाहिए 5 गेंदों में 10 रन। थोड़ा सा बॉल घुमा देते हैं फरहान, तो लेफ्ट आर्म बॉलर की एक खासियत होती है, उस खासियत के हिसाब से गेंदबाजी कर रहे हैं फरहान।
इसी बीच बरकत ने इसे घुमा दिया लेग साइड की जानिब और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाद चौका। शुरू कर दीजिए, फास्ट करना है हमें, जीतने के लिए 6 रन की जरूरत है 4 गेंदों में। घरी जेवण बनवले बायको मारायला मला। तो 4 गेंदों में 6 रनों की जरूरत। मैंने कहा था बरकत चौके और छक्के मारने में माहिर है। तो इसी बीच 4 गेंदे 6 रन, अति तटीला सामना, बहुत ही रोमांचक मैच होते जा रहा है। तो देखते हैं क्या होता है। इसी बीच फरहान अपनी अगली गेंद लेके बरकत को, और इसी बीच फिर एक बार वाइट के रूप में 1 रन मिलता हुआ। बरकत जितने अच्छे बल्लेबाज है उतने अच्छे क्रिकेट को सोच के खेलते हैं, अच्छी माइंड से खेलते हैं। आप लोग अपने अपने प्लेयर को संभाल लीजिए भाई साहब। अगर मैच होने के बाद कोई भी अंदर नहीं आना चाहिए, 2 रन की पेनल्टी मिल सकती है, तो किसी को भी अंदर ना भेजे, ऑडियंस भी कोई अंदर नहीं चली जाए। फरहान उसी बीच ऑफ साइड की जानिब खेल दिया, 1 रन पूरा किया बरकत ने। देखते हैं दूसरा रन पूरा करते हैं नहीं। इसे आज बीच अच्छी फील्डिंग का मुजाहिरा पेश किया है, 1 ही रन मिलेगा। कोई भी अंदर चला नहीं जाएगा। मेरी आवाज आपके पास आती होगी तो जाएगा, तो दूसरे मैच में 2 पेनल्टी दी जाएगी। यही मैच में 3 गेंदों में 4 रनों की जरूरत। तो मेरी आवाज सुनिए आप, कोई भी अंदर नहीं जाएगा, ना ऑडियंस ना प्लेयर, कोई भी नहीं। मैच खत्म होने के बाद दूसरा मैच तुरंत चालू हो जाएगा। तो टाइम अपने पास कम है, तो थोड़ा हमें भी सहकार्य कीजिए। इस बीच फरहान सामने आसिफ, देखते हैं आसिफ क्या करते हैं। और आसिफ ने घुमा दिया है लेग साइड के जाने, बैट की एज लगते हुए गेंद चली गई विकेट कीपर के पीछे। 1 रन मिला है। तो 2 गेंदों में 3 रन, कंपलसरी चेस है। दो गेंदे 3 रन। कंपलसरी चेस है। अभी तो टेनिस क्रिकेट का रूल्स ही हो गया कि हमें कंपलसरी चेस ही करना पड़ता है। तो इसमें ना टाई होने का कुछ संभावना है ना कुछ। तो 2 गेंदों में 3 रनों की जरूरत। बरकत घुमा दिया है, देखते हैं क्या होता है। इस बीच काफी अच्छी फील्डिंग, 2 रन पूरा करेंगे या नहीं करेंगे। काफी अच्छी, और 2 रन पूरे कर दिए। काफी अच्छी रोमांचिक मैच होते हुए आउट थे, लेकिन बॉल को मिस कर दिया फरहान ने, और एक जीवन दान मिला है। तो प्लीज कोई अंदर ना जाए। काफी अच्छी फील्डिंग की थी वहां पे, बहुत ही खूबसूरत। आप देख सकते हैं स्क्रीन पे, इतना अच्छा डाइव मारा है उन्होंने। उनके लिए एक ताली हो जाए जोर से भाई, काफी अच्छी फील्डिंग की उन्होंने। दोनों अगर भागते हैं तो ही रन, कीपर के पास चला गया तो डॉट हो जाएगा बॉल। तो आपको बैट से रन निकालना ही है। कीपर से छूट गया, आप भाग जाएंगे, रन पूरा हो जाएगा तो आपको रन मिलेगा। दोनों बैट्समैन भागने चाहिए, एक साथ पिच उन्होंने छोड़नी चाहिए। कीपर बॉल पकड़ ले तो बॉल डॉट हो जाएगा। तो 1 बॉल, भाई ताली बजाओ, मैच इतना अच्छा हो रहा है। 1 बॉल 1 रन चाहिए।
अरे यार पहले ही दिन में इतने टफ मैच देखने मिल रहे, सब लोग खुश होना चाहिए। कोई मैदान में नहीं जाएगा भाई, सबसे गुजारिश है कोई मैदान में नहीं जाएगा। तुरंत दूसरा मैच चालू करना। एक बॉल 1 रन, 1 गेंद 1 रन। अंपायर स्पीड अप घ्या, फास्ट करा, टाइम कमी आपल्याकडे, अजून 7 मैचेस खेळवायचे आहेत। मैंने आपको पहले कहा था अगर बरकत खड़ा हो जाएगा तो मैच 100% नूरासिक की तरफ झुक जाएगी, और बरकत ने मैच जीत के तरफ लाके, जीत की कगार पे लाके खड़ा कर दिया है। नूरासिक को अगर बैट्समैन रन मारता है तो हीरो, अगर बॉलर गेंद निकालता है तो बॉलर हीरो। आज दोनों के पास समय है, टाइम है, देखते कौन हीरो बनता है। इसी बीच फरहान, और काफी अच्छी गेंद फरहान।